लक्ष्मीच्या पावलांनी च्या मालिकेत आज काय घडणार आहे तर ते आपण पाहूया। कुठलाही वेळ वाया न घालवता वळूया आपल्या आजच्या भागाकडे। तर इकडे अद्वैत हा झोपलेला असतो कलाच्या मांडीवरती आणि तो तिला सांगत असतो की लहानपणी असलेला सोहम हा मला सतत सांगायचा की मी तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, आणि आजच तो सोहम मला असं म्हणतोय की तू माझा सक्का भाऊ नाही आहेस म्हणून। हे सगळं ऐकून मात्र अद्वैतला खूप वाईट वाटत असतो। तो त्याचं मन हा कलाजवळ हलकं करत असतो। त्याला खूप असं रडू येतं। त्यावरच कला ही त्याला सावरू लागते। सोबतच अद्वैत हा कलाला सांगत असतो की हा सोहम असं कसं वागू शकतो माझ्यासोबत। कला मात्र त्याचं सगळं बोलणं हे ऐकून घेत असते। त्याला समजू लागते की चांदेकर असं कसं होईल, तू तर सोहमचा मोठा भाऊ आहेस, तू तर धीर सोडायला नको असो। जिभेवर किती पण कडूपणा असला तरी सोहम हा मात्र मनाने पूर्णपणे निर्मळ आहे। तू त्याचं म्हणणं असं मनाला लावून नको घेऊस। तसंही सोहमला मुद्दामून मनापासून तसं बोलायचं नसेल, तो शुद्धीत आला तो तर तुझ्याशी बोलायला येईल, तू समजून घ्यायला हवंस। तर इतक्यात चांदेकर हा मात्र बेडवरून उठतो। कला त्याला समजवती की काय झालं चांदेकर, असं नक्की आता कुठला विचार करतोयस तू। देकर मात्र हा कलेला सांगतो की माणूस जेव्हा शुद्धीत नसतो तेव्हा मात्र तो खरं बोलतो। पण मात्र कला ही अद्वैतला समजू लागते की चांदेकर माणूस जेव्हा शुद्धीत नसतो तेव्हा मात्र तो खरा, तोच माणूस हा सरळ विचार करू शकतो। प्रत्येकाच्याच मनामध्ये प्रेम, राग, द्वेष या सगळ्या भावना असतात। तर मात्र सोहमचा पण आज ह्या प्रकारे द्वेष निघाला असेल, तुझा पण कधी ना कधीतरी असं निघतोच ना। त्यावर चांदेकर हा मात्र कलेला सांगतो की तो माझ्यावर रागवला, चिडला म्हणून मला वाईट वाटलं नाही, पण मात्र त्यांनी मला त्याचा भाव मांडण्यास नकार दिला। तो मला सरळ म्हणाला की तू माझा सख्खा भाऊ नाही आहेस, म्हणूनच मला आज खूप वाईट वाटतंय। तर त्यावरच कला समजवते त्याला की ती त्याची प्रतिक्रिया होती। जशी की जेव्हा तुला दळायला होतं, तुला जेव्हा त्रास होतो तेव्हा कसं तुला श्वास घ्यायला त्रास होतो, तसाच सोहमलाही ह्या प्रकारे त्रास झाला म्हणून तो आज असा वागला तुझ्यासोबत। त्यावरच कला मात्र त्याला खूप समजवायचा प्रयत्न करत असते की तू नको स्वतःला त्रास करून घेऊस, मला कळतंय की तुला मनापासून खूप त्रास होतोय म्हणून। उद्या जर सोहम तुझ्याशी बोलायला आला तर चांदेकर म्हणतो की मी त्याच्यावर रागवेल, त्याला सांगेल की मीच तुझा भाऊ आहे म्हणून, त्याशिवाय त्याला अजिबातच सोडणार नाही। त्यासोबतच चांदेकर सांगतो की त्याच्याकडून मला आज हे एक्सपेक्टेड नव्हतं म्हणून। लगेचच कला म्हणते की जर तू असा खचून गेलास तर उद्या जर सोहम तुझ्याशी बोलायला आला आणि त्याचा मोठा भाऊच त्याला असा खचलेला दिसला तर मात्र तो काय करेल, त्याला कोण समजावेल। तू त्याचा मोठा भाऊच आहेस, तू त्याला समजून घ्यायला हवं, तूच त्याची काळजी घ्यायला हवी म्हणून। त्यासोबतच कला त्याला म्हणते की तू धीर सोडू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तुला अजूनही त्याला जपायचं आहे। त्याला बोलते की तुला असं वाटतं का की सोहमला त्रास व्हावा, तो त्याच्या हिमतीवर, त्याच्या पायावर कधीच उभा नाही राहू शकत, म्हणूनच तू त्याला हे काम मिळवून दिलं होतंस का। तर चांदेकर त्याला नाही म्हणून असं उत्तर देतो। तो तिला सांगतो की मला असं का वाटेल, मला उलट असं पाहिजे की माझा भाव हा स्वतःच्या हिमतीवर उभा राहायला पाहिजे, त्यांनी स्वतःचं काहीतरी अर्न केलं पाहिजे लाईफमध्ये, त्यांनी कुठेतरी काहीतरी व्हावं आयुष्यात, काहीतरी घडावं, म्हणून तर मी हा सगळा प्रयत्न करत होता। तर कला त्याला समजवते की हे बघ, तुझी भावना मात्र ही निर्मळ होती, तू तुझ्या भावनेशी पक्का राहिलास म्हणून तर तू मोठा भाऊ म्हणून तू कुठेतरी त्याची मदत करायचा प्रयत्न करतोयस। पण मात्र अद्वैत सांगतो तिला पण सोहमला तर ही सगळी मदत नको आहे, त्याला माझी गरज नको आहे, त्याला असं वाटतं की स्वतःहून काहीतरी करावं। तर कला त्याला समजवते की हे बघ चांदेकर, सोहमला हे त्याच्या स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहायचं आहे, तू मात्र एक कलाकार आहे आणि त्याला द्वेष, राग, प्रेम काय असतं हे सगळं माहिती आहे, त्याला त्याच्या कलेचा स्वतःहून उपयोग करायचा आहे, त्याला त्याची कला ही सगळ्या जगासमोर स्वतःहून दाखवायची आहे, त्याला त्याच्या हिमतीवर काम मिळवायचं आहे, नाही कोणाच्या मदतीमुळे। हे बघ, मी समजू शकते की तू त्याचा मोठा भाऊ आहेस, तुला असं वाटू शकतं की तो काहीतरी करावा आयुष्यात, म्हणूनच तू अधूनमधून त्याच्या मागून त्याची मदत करायचा प्रयत्न करत असतोस, पण मात्र त्याला ही नको असती भावना, त्याला राग येतो माझा। त्यासोबतच
कला ही अद्वैतला सांगते, तुझी ही जी बाजू आहे की तू त्याला फक्त मदत करतोयस म्हणून, तर मात्रही त्याला समजून सांग, त्याला नक्कीच समजेल ह्याची मला खात्री आहे. कला त्याला सांगते की सोहम असा चिडचिड का करतो हे मात्र तुला माझ्यासोबत राहून तर समजले असेल ना, मी पण तर एक कलाकार आहे. सोबतच कला त्याला सांगते की तो थोडासा तिरका विचार करणारा असू शकतो, हे तुला माझ्यासोबत राहून थोडे तरी उमेगलेच असणार. त्यासोबतच त्याला त्याची कला ही प्रत्येकासमोर पहिल्यांदा सादर करता यावी, ते पण स्वतःच्या हिमतीवरती, असं त्याला वाटतं. मला असं वाटतं की तू त्याच्या ह्या गोष्टीचा साथ द्यायला हवा. तच कला ही मात्र अद्वैतला सांगते की आता जोक्स बाजूला राहू दे, मी तुला एकदम सिरियसली सांगते की आम्हा कलाकारांचं मात्र हे असंच असतं. आम्हा कलाकारांसाठी आमची कला ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि आमचं कलेवरती आमचं प्रचंड मनापासून प्रेम असतं. काम करताना आम्ही मात्र सगळं आमचं भान हरपून जातो. आमचं मात्र सगळं जे फोकस असतं ते फक्त आणि फक्त आमच्या कलेवरतीच असतं. बरोबर कला ही अद्वैतला सांगते की आम्हा कलाकारांचं मेन मोटो म्हणजे फक्त आणि फक्त पैसे नसतात, तर आम्हाला त्याच्यातून मिळणारं प्रेम, आमची कलाला आधार किंवा रिस्पेक्ट, ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. अद्वैत हे सगळं ऐकतो आणि पुन्हा तिच्या मांडीवर झोपायला जातो. इतक्यात त्याला समजतं की खाली तिची मांडी नसून ही उशी आहे. तो उठतो आणि त्याला समजतं की त्याला फक्त आणि फक्त कलेचा भास झाला होता. आणि त्याचबरोबर त्याचा विचार येतात की मी कला नसतानाही तिचा विचार करतोय आणि ती मला धीर देते आहे, म्हणजे ह्याचा अर्थ मी काय समजायचा. आणि तो लगेचच शुद्धी देतो, त्याचं जर रडू थांबवतो आणि तो रडू थांबवल्यास त्याला समजतं की ती माझ्यासोबत नसूनही आहे. त्यासोबतच तो त्याचे डोळे पुसतो आणि पुन्हा एकदा झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी पहाटे सगळेजण हे नाश्ता करायला डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. इतक्यातच रजनी ही आबांना नाश्ता वाढते. त्यासोबतच आबा हे नाश्ता पाहतात आणि म्हणतात, तेव्हा उपमा केला आहे म्हणून. तर त्यासोबतच अनामिका तर आबांकडे पाहतच असते. आबा म्हणतात की आज उपमा काही स्पेशल आहे का आज म्हणून. तर त्यासोबतच रजनी ही मात्र आबांना सांगते की आज कला घरी परत येणार आहे. इतके दिवस तिने सतत बाहेरचं खाल्लं असेल, म्हणून घरी आल्या आल्या तिला काहीतरी छान असं घरचं मिळावं म्हणून मी बनवलं आहे म्हणून. त्यासोबत आबा छान आहे असं म्हणतात. इतक्यात अद्वैत हा इरिटेट होऊन फोनवर बोलत बोलत डायनिंग टेबलजवळ येतो. त्यासोबतच आबा म्हणतात, काय रे तू एकटाच, तुझी अर्धांगिनी कुठे आहे म्हणून. तर अद्वैत हा मात्र आबांना सांगत असतो की अर्धांगिनी हरवली, ती कुठे गेली काय माहिती, तिने मलासुद्धा सांगितलं नाही. एकतर तिची फ्लाईट ही लवकर टेक ऑफ झाली आणि लवकर पोचली. त्याच्यानंतर तिने ना साधा मला कॉल केला ना साधा मला सांगितलं की नेमकी ती कुठे चालली आहे म्हणून. रोहिणी मात्र हे सगळं बोलणं त्यांचं ऐकतच असते. अद्वैत हा सांगत असतो की मी तिला 100 प्रश्न विचारले, तिने मला कॉल पण केला होता, पण धड उत्तर देईल तेव्हा ना. 100 गोष्टी बोलते पण एक पण उत्तर असं धड देत नाही ती. त्यासोबतच आबा हे मात्र विचारत येतात की नेमकी कला गेली तरी कुठे. सरोज पण ही विचारायचा प्रयत्न करते की तू तिला कॉल करायचा प्रयत्न कर. तर आबा मात्र त्याला सांगतात की तू एक काम कर, तू तिच्या घरी फोन कर. त्यासोबतच अद्वैत हा मात्र चिडचिड करत असतो की हिला अजिबात कळत नाही, हिला कळत नाही की माणसं हिची काळजी करतात. मला इथे काळजी लागलेली असते, ही एकतर आधीच वेंदळासारखी असते. आधीच झालं फ्लाईटमध्ये ती फ्लाईट कुठे ढगांवर थांबली नाही, नाहीतर बोलली असती चांदेकर मी जरा ढगांमधून फिरून येते बरं का. ह्या सगळ्या मस्करीमध्ये मात्र आबा चांदेकरला पाहून हसत असतात. लगेचच आबा म्हणतात की तू तिच्या घरी का नाही फोन करत. तिला उतरल्यावरती कोल्हापूरमध्ये तिच्या घरची आठवण आली असेल तर, म्हणून ती तिच्या घरी गेली असेल तर. तर अद्वैत हा मात्र हा कदाचित असं पण असू शकतं, थांबा मी मिसेस खरेंना कॉल करून बघतो असं म्हणून आबा म्हणतात, वय लगेच कॉल कर, म्हणजे तुला नक्की समजेल तरी की नक्की कला आहे तरी कुठे म्हणून. हे बोलून आबा मात्र अद्वैतला पाहून हसू लागतात. त्यांना कळतं की अद्वैतला किती काळजी वाटते कलेची ते. लगेचच अद्वैत हा दुसरीकडे
मिसेस खरेंना कॉल करतो. संगीताला इकडे दुसरीकडे कॉल येतो. ती जशी फोन उचलायला जाते लगेचच तिला दिसतं की नेमकं कोणाचा कॉल आला आहे ते. तिला कळतं की जावई बापूंचा कॉल आला आहे. ती खुश होते आणि लगेचच हा जावई बापू बोला ना असं कॉलवर बोलते. लगेचच जावई बापू म्हणतात की काय झालं, तुमची मुलगीच म्हणजे माझी खरे आली आहे का तिकडे. तर संगीता मात्र हे ऐकून शॉक होते. ती बोलते माझी खरे. त्यासोबतच ती बोलते काय झालं, खरे आज येणार होती ना दिल्लीवरून परत, तर ती नाही आली का, काय झालं, कुठे काय झालं नाही ना, काय प्रॉब्लेम तर नाही झाला ना. तर लगेचच अद्वैत हा संगीताला समजून सांगत असतो की नाही तसा काय प्रॉब्लेम झाला नाही, एकतर तिची फ्लाईट आज लवकर आली आहे आणि त्यासोबतच तिने मला न कॉल करता न काय सांगता ती कुठेतरी भलतीकडेच गेली आहे. म्हणून तिने ना मला सांगितलं आहे ना तुम्हाला सांगितलं आहे ना ती तुमच्याकडे आली आहे. नेमकी ही गेली तरी कुठे, अगदीच डोक्याला ताप देते ही बाई माझ्या. तर संगीता मात्र अद्वैतचं हे सगळं बोलणं ऐकतच असते. अद्वैत मात्र तिला सांगतो की नुसता डोक्याला ताप देऊन ठेवला आहे, ही कुठे जाते कुठे नाही जात हे सगळं ती काहीच सांगत नाही मला. इतक्यातच संगीता बोलते की जावे बापू 2 मिनटं थांबा जरा, मला जरा बघू द्या माझा गॅस चालू राहिला का नाही म्हणून. तर लगेचच जेव्हा ती गॅस बघते तेव्हा तिला तिचं जे लक्ष आहे ते समोर असलेल्या कॅलेंडर समोर जातं. ती लगेचच संगीता कॅलेंडरला पाहते आणि जाऊन त्या भिंतीवरचा कॅलेंडर काढते. कॅलेंडर काढल्यास अद्वैत मात्र बोलतो की काय झालं मिसेस खरे. तर त्यावरतीच संगीता ही मात्र अद्वैतला सांगते की जावई बापू मला तुम्ही सांगा आज तारीख काय आहे ते. तर त्यावर अद्वैत हा तिला तारीख सांगतो आणि त्यासोबतच संगीता ही मात्र त्याला सांगते की आज खरे कुठे गेली आहे, तुमची मिसेस खरे कुठे गेली आहे हे मी तुम्हाला सांगते. आज कला ही देवी आईच्या मंदिरात गेली आहे. तर लगेचच अद्वैत सांगतो की देवी आईच्या मंदिरात. तर संगीता तिला सांगते की हो, कले दरवर्षी ह्या तारखेला देवी आईच्या मंदिरात जाते. तर अद्वैत तिला का असं म्हणून विचारतो. तर लगेचच संगीता ही त्याला सांगते की का हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही हस्बंड आहात ना, तर तुम्ही ते शोधून काढा. म्हणून लगेचच संगीता हा तो फोन ठेवून देते. अद्वैत मात्र इकडे विचारात पडतो की देवी आईच्या मंदिरात का बरं, आणि हां हस्बंड तर मी तिचा आहेच, पण अचानक अशी कशी देवी आईच्या मंदिरात, आणि तिने मला काय सांगितलं पण नाही. म्हणून तो विचारात पडतो आणि तो लगेचच देवी आईच्या मंदिरात जायला निघतो. तर इकडे दुसरीकडे आबा हे मात्र टेबलवर बसलेले असतात. अद्वैत तो सरळ निघून जातो. म्हणून आबा त्याला आवाज देतात की अद्वैत अरे कुठे निघालायस म्हणून, अरे नाश्ता तरी करून जा. तर लगेचच आबा त्याचं हे सगळं वागणं बघून खूप हसू लागतात, त्यांना बरं तरी वाटतंच. तर इकडे दुसरीकडे देवी आईच्या मंदिरामध्ये कला ही देवीचे पाया पडत असते. ती देवीचे जेव्हा पाया पडते इतक्यातच देवी आईचा आशीर्वाद घेत असते. लगेचच मागून अद्वैत हा तिला शोधत देवी आईच्या मंदिरापर्यंत येतो. कला ही देवी आईच्या मंदिराचे फेऱ्या घेत असते. तर अद्वैत हा मात्र कलेच्या मागेच उभा असतो. जितक्यात तो फोनवर बोलून मागे ओळतो तितक्यात त्याला दिसतं की समोर कला उभी आहे. तर गुरुजी हे मात्र कलेला आशीर्वाद देत असतात. तिला सांगतात की तुला वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी तू इथे येतेस आणि तुझ्या दरवर्षी तुझ्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात म्हणून. कला ही गुरुजींचा आशीर्वाद घेते. इतक्यातच अद्वैत हे सगळं बघत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की आज ही इकडे ह्याच्यासाठी आली आहे कारण हिचा आज वाढदिवस आहे म्हणून. तर लगेचच कला पण समोर देवीचा आशीर्वाद घेत असते. इतक्यात अद्वैत आणि कला हे दोघेही घरी येतात. सगळेजण कलेला पाहून खूप खुश होतात. आबा मात्र हे तिच्या समोर येतात आणि तिला बोलतात खरे म्हणजे कला तू आलीस होय. म्हणून लगेचच कला ही मात्र आल्या आबांच्या पाया पडते आणि लगेचच आबांना सांगते की कशी झाली दौरा तुझी. तर त्यावर कला ही सांगते की खूप छान झाली, खूप मस्त झाली, नवीन वेगळं काहीतरी विश्व पाहायला मिळालं. मी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कुठेतरी बाहेर गेली होते. आणि त्याचबरोबर ती सांगते की कॉन्फरन्स पण खूप छान झाली होती. तर लगेचच सरोज मॅडम हे मात्र तिला विचारतात कॉन्फरन्स मीटिंग्स वगैरे सगळ्या छान झाल्या ना. तर लगेचच कला ही सुद्धा सरोज मॅडमला सांगते की हो
तिकडचे सगळे कॉन्फरन्स मीटिंग्स वगैरे सगळं खूप छान झालं. वेगवेगळ्या गोष्टी ठिकाणी मला पाहायला मिळाल्या. तर आबा मात्र कलेला विचारतात की कला, तू उतरल्या नेमकी गेली तरी कुठे होतीस? तुला माहिती नाही का की अद्वैतला किती काळजी लागत होती तुझी? तो किती चलबिचल झाला होता, तो कसा येड्यावानी बिथरला होता. तो सारखा तुझं नाव घेऊन आम्हाला टेन्शन दिलं होतं. तर अद्वैत मात्र तिथे उभं राहून बघत असतो आबांना. तर त्यासोबतच आबा परत तिला विचारतात की तू गेली तरी कुठे होतेस म्हणून. अद्वैतला करमत नव्हतं तुझ्याशिवाय. तर ते दोघंही एकमेकांना पाहू लागतात. तर लगेचच कला मात्र ही गालातल्या गालात हसत असते. लगेचच आबा हे कलेला विचारतात की नेमकी गेली तरी कुठे होतेस तू, सांग तरी आम्हाला. तर लगेचच बाजूला उभा असलेला अद्वैत हा मात्र तिला सांगू लागतो. तर लगेचच कला म्हणते की आबा, मी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते, म्हणूनच मी देवी आईच्या पाया पडायला गेले होते. म्हणून माझी तशी इच्छाच झाली होती, म्हणून मी गेले. त्यासोबतच सगळेजण हे कलेला हसत हसत बघत असतात आणि बोलतात की काही हरकत नाही, तू गेलीस हे खूप छान झालं. तर लगेचच कला म्हणते की हो, आता मी आलेच, लगेचच हातपाय तोंडून खाली येते. तर अद्वैत मात्र तिला आरामात म्हणून जा असं तिची बॅग तिच्याजवळ देतो आणि जायला सांगतो. जशी कला ही वरती जाते तसा अद्वैत हा मात्र सगळ्यांजवळ येतो आणि हळू आवाजात सगळ्यांना बोलतो की सगळेजण माझं ऐका म्हणून. तर लगेचच अद्वैत म्हणतात की काय, आम्ही काय बोललो पण नाही, तू बोल तरी आधी. तर अद्वैत हा सगळ्यांना सांगू लागतो की माझ्याकडे एक गुड न्यूज आहे म्हणून. तर त्याबरोबर सगळेच बोलतात की काय न्यूज आहे ते तरी आम्हाला कळू दे. तर लगेचच अद्वैत हा सगळ्यांना सांगू लागतो की आज खरेचा वाढदिवस आहे म्हणून. तर सगळे हे खूप खुश होतात. खीर बनवा, खरेला ओवाळू लागेल, कलाला ओवाळू लागेल म्हणून सगळेजण वेगवेगळे प्लॅन्स करू लागतात. रजनी तर बोलते, थांब, मी ती आलीच की लगेच तिला ओवाळून घेते. तर आबा पण मात्र रजनीला सांगतात की आज दुपारी आणि संध्याकाळी कलेला जे जे काय आवडतं त्या सगळ्या गोष्टी आपण बनवूया. तिच्या आवडीच्या गोष्टी आज आपण तिला खाऊ घालूया. दरवर्षी प्रत्येकाचा वाढदिवस असतं तेव्हा कला ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी सगळ्यांना खाऊ घालते. तर ह्यावेळी आपण तिच्यासाठी करूया. तर लगेचच अद्वैत हा मात्र आबांना बोलतो की आबा, काय करताय तुम्ही? जे व्हायला नको होतं तुम्ही तेच करताय. मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत व्हायला. तर लगेचच आबा म्हणतात, पण अरे तिचा वाढदिवस आहे, तिला काहीतरी द्यायलाच पाहिजे ना गिफ्ट म्हणून, आणि तिचा ओवाळणी करायला पाहिजे, तिचा हा दिवस साजरा करायला पाहिजे म्हणून. तर अद्वैत हा मात्र आबांना समजवतो की आबा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करूच, पण मात्र मला तिचा हा आजचा दिवस हा खूप चांगला प्लॅन करायचा आहे. मला तिच्यासाठी गाडी सजवायची आहे, केक कापायचा आहे आणि तिला लांब कुठेतरी फिरायला घेऊन जायचं आहे. आणि हा तिचा दिवस मला सरप्राईज द्यायचा आहे. मला हा दिवस तिच्यासाठी स्पेशल करून द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी हा अद्वैत मात्र सगळ्यांना सांगू लागतो आणि त्यासोबतच सगळ्यांना आनंदसुद्धा होतो. पण रजनी मात्र विचारते, पण आज तिचा वाढदिवस आहे, तिचं औक्षण नाही केलं तर मग कसं होईल? त्यासोबतच आबासुद्धा म्हणतात, मग आजच्याच दिवशी तिला आशीर्वाद नाही दिला तर मात्र ते बरोबर नाही वाटणार ना. तर अद्वैत हा मात्र सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळं करा, फक्त आम्ही परत जाऊन आलो की मग तुम्ही करा. त्यासोबतच रजनी हो म्हणून असं उत्तर देते. दुसरीकडे कला ही मात्र आरशात बघून स्वतःलाच हसू लागते. ती मनात विचार करते की आज माझा वाढदिवस आहे आणि आज हा दिवस मला स्पेशली चांदेकरसोबत सेलिब्रेट करायचा आहे. त्याच्यासोबत मला हा माझा दिवस स्पेशल करायचा आहे. त्याला समजलं पाहिजे की आज माझा वाढदिवस आहे. तू माझ्या मनातली गोष्ट ती आपोआप समजून जा आणि माझा हा आजचा दिवस जो आहे तो स्पेशल कर. इतक्यात ती म्हणते की इतका वेळ झाला आणि चांदेकर अजून आला कसा नाही, म्हणून मीच जाते. म्हणून ती जशी कला खाली जाते तेवढ्यातच तिला समोर सरोज मॅडम तिचे दिसतात. ती विचारायला जाते पण सरोज मॅडम काही तिच्याशी बोलत नाही, ते कॉलवर असतात म्हणून ते तिथून निघून जाते. लगेचच कला ही मात्र आबांना विचारते की आबा, चांदेकर कुठे आहे? तर आबा म्हणतात की त्याला कॉल आला होता महत्त्वाचा, म्हणून तो बाहेर निघून गेला. तर लगेचच कला ही निराश होते. तिला असं वाटतं की तिचा वाढदिवस हा चांदेकरसोबत सेलिब्रेट व्हावा, पण तो मात्र काय होणार नव्हता. इतक्यात आबा हे कलेला चहा देतेस ना म्हणून असं म्हणतात.
इतक्यात कला ही मात्र आबांना चहा द्यायसाठी किचनमध्ये जाते. रजनी पण तिच्या बाजूला असते. तिला विचारते की तुला काय हवं आहे का म्हणून. तर कला नाही मला काही नको म्हणून असं उत्तर देते आणि निराश होऊन ही किचनमध्ये उभी असते. तर इकडे दुसरीकडे रोहिणी ही राहुलला कॉल लावते आणि बोलते की आज माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे आणि तो आपल्याला काहीही करून सक्सेसफुल करायचा आहे राहुल. तर राहुल मात्र हा तिकडून बोलतो की काय प्लॅन आहे मम्मा हे तू मला सांग तरी ॲटलिस्ट. मग त्यासोबतच रोहिणी मात्र तिचा जो काही प्लॅन आहे तो राहुलला सांगते आणि त्यासोबतच राहुल तिचा सगळा प्लॅन ऐकतो आणि बोलतो की हा प्लॅन खूप मस्त आहे. म्हणजे तो अद्वैत तिच्यावर चिडेल आणि त्यांचा हा वाढदिवस सेलिब्रेटच होणार नाही. आणि त्यासोबतच रोहिणी हो बरोबर हे असंच व्हायचं आहे आणि त्यांचा दिवस आपल्याला खराब करायचा आहे असं म्हणून राहुलला सांगते. त्यासोबतच तो पण तिकडून होकार देतो आणि त्यासोबतच आजचा हा भाग येथे संपतो.